स्वागत करतो। गेळेगावच्या काबुल्यातदार जमिनीच्या वाटपाच्या संदर्भात ही आजची प्रेस आयोजित केलेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या सर्व पार्श्वभूमी आणि सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे, पण एक ब्रीफमध्ये शॉर्ट्स असावं तसं एक सांगतो की ह्या विषयाला साधारणतः सुरुवात कधी झाली असेल तर साधारणतः सप्टेंबर 2022ला सन्माननीय दीपकजी केसरकर यांनी गेळेगावाला एक भेट दिलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं पूर्ण त्यावेळेचे कलेक्टर आणि सर्वजण जाऊन कावळेसेट पॉईंटवरती जाऊन त्यांनी पूर्णपणे त्याला भेट दिलेली असता ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला आणि त्यांना सांगितलं की अशी कुठलीही गोष्ट करू नका, कारण की काबुल्यातदारचा प्रश्न हा प्रलंबित आहे। त्यांनी तसे लेखी निवेदन त्यावेळी दिलं आणि त्याच्यानंतर साधारणतः डिसेंबर 2022 पासून आम्ही त्याचे रीतसर या वाटपा संदर्भातले प्रस्ताव तयार केले। ते सन्माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली ते वेळोवेळी शासनाला सादर केले आणि त्यानंतर साधारणतः 26 जुलै 2023चा GR जो निघाला त्या GR मध्ये सुद्धा ज्या त्रुटी होत्या त्या आम्ही शासनाला सांगितल्या। ह्याच्या अगोदर खूप बैठका झाल्या, 26 जुलै 2023च्या आधी सुद्धा खूप बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये त्याचं एक परिपाक म्हणून हा GR निघालेला होता। GR मधल्या त्रुटी शासनाला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काय काय त्याच्यामध्ये त्रुटी आहेत त्या संपूर्णपणे सांगितल्या। त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पुढे वर्ष दीड वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये लोटला। 13 मार्च 2024ला सन्माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, ज्या याच्यामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं की कुठल्याही पद्धतीचं आरक्षण हे लागू करता कामा नये जोपर्यंत ग्रामस्थांच्या जमिनीचा प्रश्न मिटत नाही। आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती आम्हाला एक आदेश दिला प्रशासनासाठी की बाबा तुम्ही जोपर्यंत ग्रामस्थांचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचं आरक्षण वगैरे काही लागू करू नका, कुठल्याही पद्धतीच्या कुठलेही कार्यक्रम हे तिथे राबवले जाऊ शकत नाही। आणि त्याच्यानंतर साधारणतः आचारसंहिता लागली। आचारसंहिता लागल्यानंतर 6 जुलैला आचारसंहिता संपली, पण मधल्या कालावधीमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या ज्या जमिनी होत्या त्या व्यवस्थित सर्वे वगैरे करून त्या वाटून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याचा व्यवस्थित प्रस्ताव हा शासनाला आम्ही दिलेला होता। 16 जुलैच्या बैठकीमध्ये आम्हाला कळलं की ह्याला प्रशासन विरोध करत आहे आणि त्याच्यानंतर 26 जुलैला उपोषणाला बसावं लागलं। त्यावेळी जवळपास 30 तास उपोषणाला मी बसलेलो होतो आणि त्याच्यानंतर आमची जी त्यावेळी मागणी होती की 19-20 वरती कोणी कसली आरक्षण ठेवायचं नाही, गावाचं आरक्षण हे गाव ठरवेल, बाहेरचा कोणी व्यक्ती ठरवणार नाही, ना कोण आमदार ठरवणार ना कोणी अधिकारी ठरवणार। गाव सक्षम आहे, गावातले सरपंच गावातले ग्रामस्थ सर्वजण एकत्र बसून गाव ठरवेल तसं आरक्षण, या भूमिकेला आम्ही होतो। 19-20च्या आपलं साधारणतः त्यावेळी 26 जुलैच्या 27 जुलैला उपोषण संपलं। माननीय पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले की तुम्ही या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो शासनाला पाठवा। हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी प्रस्ताव पाठवलेला पालकमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर तुम्ही बघितलं तर त्यांनी म्हटलेलं आहे की काय की तो जो त्रिसदस्यीय समितीचा अहवाल जो होता त्याला ग्रामस्थांनी विरोध केलेला। ग्रामस्थांना अशी कुठली समिती आहे ही माहिती नव्हती आणि त्यांच्या अपरोक्ष अशा समित्या बनवून ज्या अहवाल पाठवण्यात आले त्याला विरोध केलेला होता आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं होतं कुठल्या त्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालामध्ये की सर्वे नंबर 19 आणि 20 मधील 23.59 हेक्टर आर क्षेत्र, म्हणजे 19 आणि 20 जर याची टोटल केली तर 23.59 हेक्टर आर होते। मग हे क्षेत्र आणि 3 हेक्टर गावठाण विस्तारीकरणासाठी असे सर्व जे जमिनी आहेत त्या 27 हेक्टरचं आरक्षण तुम्ही द्यायचं असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्याच्या विरोधात आम्ही गेलेलो आणि हे शुद्धीपत्रकाचं त्यावेळी आम्ही पत्र पाठवलेलं आणि जर आपण इथे बघितलं तर हे सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी पत्र पाठवलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की उपोषणकर्ते बसलेले आहेत आणि पालकमंत्री महोदयांचे निर्देश आहे, त्याच्यामुळे 19-20 वरचं आरक्षण हे रद्द करण्यात यावं।
बरोबर. आणि प्रशासनाने त्यावेळी महसूलला तो प्रस्ताव पाठवला. आता त्याच्यानंतर माननीय आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 6 ऑगस्टला बैठक झाली. 6 ऑगस्ट 2024ला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा 6 ऑगस्टचाच आदेश आहे. हा आदेश आहे जिल्हाधिकाऱ्यांना महसूल आणि वन विभागाने दिलेला. त्यांनी त्याच्यात काय म्हटलंय हो? त्यांनी म्हटलंय शासन निर्णयामध्ये विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या समितीचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. कुठचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. म्हणजे ज्याला हे त्रिसदस्यीय समिती म्हणतात त्याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं तर 287 हेक्टर जमीन आहे ना त्याचं वाटप करा. कसं करणार तर 27 हेक्टर आरक्षण ठेवणार ना ठेवा, गावाला ठरवू दे कसं ठेवायचंय ते, आणि उरलेली जी जमीन आहे ती तुम्ही 260 हेक्टर वाटून टाका. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की आम्ही सोबत जोडलेलं आहे कागदपत्र जे ग्रामस्थांनी आम्हाला मांडलं ना ते संपूर्णपणे जोडलेलं आहे. आणि तेव्हा शासन निर्णयाच्या नमूद निर्णयाप्रमाणे तुम्ही उपरोक्त कागदपत्रानुसार सदर नियमानुसार कार्यवाही त्वरित करण्यात यावी. हे प्रशासनाने अत्यंत कडक शब्दामध्ये आणि स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. त्याच्यानंतर ही झाली 287 हेक्टर जमीन. म्हणजे कुठली? फक्त महाराष्ट्र शासन. ह्याच्याशिवाय 364 हेक्टर जमीन आहे ज्याच्यावरती वनसंज्ञा लागलेली. काही जण सारखे 35 सेक्शन ओढत असतात किंवा एक हॅवॉक तयार करण्याचं काम करत असतात. हा विषय तसा नाहीये. वनसंज्ञा सगळ्यांच्या जमिनीला लागल्या. माझ्याही गावात आहे, तुमच्याही गावात आहे, सह्याद्रीच्या सगळ्या पट्ट्यात वनसंज्ञा लागल्या. फक्त आपल्या वेळी त्यावेळी काय झालं की आपल्या वेळी त्यावेळी 1980ला त्या प्रांतांनी त्यांच्या अधिकाराखाली ह्याच्या 22च्या चौकशी झाल्या. हे सगळं झालं. इथे झालं नव्हतं ती गोष्ट. त्यामुळे ही जमीन काय तसं नाही, ही फक्त वनसंज्ञेची जमीन. आता या वनसंज्ञेच्या जमिनीत काय तर ह्या बैठकीत सुद्धा हे इतिवृत्त आहे. ह्याच्यामध्ये म्हटलं झालं काय की 22 खाली ती चौकशी करता येत नाही. इथे क्लिअर कट म्हटलेलं आहे बघा. पॉईंट नंबर 1 287 हेक्टर जमीन आहे, 27 हेक्टर वगळा, 260 हेक्टर तात्काळ अंमलबजावणी करा. लोकांचे ना लोकांना क्लिअर कट द्या. 6 ऑगस्टला म्हटलंय. कोणी करायचं तर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग. दुसरा विषय काय होता आमचा तर खासगी वन म्हणजे 364 हेक्टरची जमीन आहे त्याच्या बाबतीत काय तर त्याच्या बाबतीत आम्ही मागणी केलेली होती की 22 खाली हे शक्य नाही. इथे म्हटलंय 22 खाली लागू होत नाही. मग काय करायचं तर 6 खाली चौकशा करून 8 दिवसात अहवाल तुम्ही द्या. त्याच जो फॉरेस्टचा जो खासगी वन संपादन अधिनियम आहे ना 1975 मध्ये त्याच्यामध्ये जसा कलम 22 आहे तसाच कलम 6 आहे ज्याच्यामध्ये ह्या जमिनी ह्या संस्थानाच्या होत्या पूर्वी. संस्थान म्हणजे त्यावेळीचं शासनच. भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर संस्थानं विलीन झाली आपल्या भारताच्या सरकारमध्ये. त्यामुळे ह्या जमिनी सरकारच्या आहेत, त्या सामान्य माणसाच्या नाही आहेत. त्याच्यामुळे इथे फॉरेस्ट लागू होणार नाही. वन विभागाला ती स्पेस आहे. जर 6 मध्ये जिल्हाधिकारी ही कारवाई करू शकतात. हे क्लिअर कट डायरेक्शन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव जमा करतो. त्यांनी प्रस्ताव जमा केला का आजपर्यंत मला माहिती नाही. पण आजच्या जनता दरबारमध्ये मी सन्माननीय पालकमंत्री महोदयांना आम्ही त्याचं निवेदन दिलेलं आहे की ह्याचा काय प्रस्ताव दिलाय आणि काय आहे ह्याचं तात्काळ तुम्ही या विषयामध्ये लक्ष घाला. आता आपल्याला सगळ्यांना इथे दिसतंय की विषय आपला जो पहिला आहे ना 287 हेक्टर जमिनीचं वाटप. 6 ऑगस्टच्या त्या बैठकीनंतर सुद्धा आम्ही गप्प बसलो नाही. आम्हाला सारखी प्रेस घेण्याची सवय नाही. पण आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित कशा पद्धतीने ह्याचं वाटप करू शकतो, GR आपण कसा फॉलो करू शकतो, अशा सर्व पद्धतीने विचार मंथन हे चालू होतं. त्याच्यानंतर 13 ऑगस्ट आपल्याला माहिती असेल मी 15 ऑगस्ट बोललेलो. 15 ऑगस्टला प्रयत्न करूया. सैनिकांचं गाव आहे आंबोली चौकुळगे. सैनिकांचं गाव म्हणतो की नाही आपण. जर हे सैनिकांचं गाव असेल ना तर या सैनिकांच्या कुटुंबांना त्यांना त्यांचा आदर राखण्याची त्यांना त्यांच्या हक्काची जमीन देण्याचं कर्तव्य शासनाचीच आहे. आणि त्याच्यासाठी भारताच्या स्वातंत्र्य दिनासारखा कुठलाही सुवर्ण दिवस येऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळायचं असेल ना तर काय करावं लागतं की आम्ही प्रशासन म्हणून इकडे जसा पद्धतीने फॉलोअप करावा लागतो तो फॉलोअप केला. हे बघा हे पत्र आहे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचं तहसीलदारांना. कधी आहे 13 ऑगस्टचं आहे. 6 ऑगस्टला ज्यावेळी आम्हाला या संदर्भातले
क्लिअर कट निर्देश मिळाले. आम्ही सर्व ग्रामस्थ सर्वजण टीम बसून हे सगळे ह्याचे प्रस्ताव वगैरे सगळे तयार केले आणि हे काल भूमी अभिलेखने तहसीलदारांना ठराव दिला. काल त्यांनी पत्र पाठवलं काय की बाबा या संदर्भित या 287 हेक्टर जमिनीचं आकारपोड पत्रक करायला घ्या, त्याला मान्यता द्या. ते बघा इथे म्हटलंय, सर्व सर्वे नंबर टाकले आणि इथे म्हटलंय की भूमी अभिलेख प्रस्तावित नकाशा जोडतोय आणि उचित मार्गी पडताळणी होऊन खात्रीअंती दुरुस्ती आकार पत्रक तयार करण्याचे निर्देश मिळण्यास विनंती आहे. सोबत मोजणीची नकाशा, लाभार्थी यादी, ग्रामसभेचे ठराव, संदर्भीय पत्र सर्व दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हटलेलं आहे की माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम यांनी 6 ऑगस्टला स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की 287 हेक्टर जमीन ही त्यांची आहे, ही त्यांना द्या, तात्काळ द्या. इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं, ह्या सगळ्या प्रशासनाच्या मानगुटीवरती बसून ना काल संपूर्णपणे हा प्रस्ताव आहे. काम जर कोणाला करायचं असेल ना तर माणूस काम कसं करू शकतो ह्या विषयासाठी यांनी वर्ष घालवली असती. आम्ही ह्याचा तात्काळ हे करून हे सगळ्याच्या सगळं लगेचच्या लगेच भूमी अभिलेखकडनं, तहसीलदारांकडनं, प्रांतांकडनं हे सगळं ओरसला हलवलं. का? 15 ऑगस्ट दिवस आहे, स्वातंत्र्य दिनी आपण सैनिकांसाठी एवढं करू शकतो, नाही करू शकत का? हे काल तहसीलदारांना दिलेलं पत्र. तहसीलदारांनी काल हे पत्र पाठवलं जिल्हाधिकाऱ्यांना, म्हणजे त्याला म्हणतात एन्डॉर्समेंट. काय म्हटलंय याच्यामध्ये? त्यांनी म्हटलंय की बाबा ह्या सगळ्या जमिनी ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी सगळ्यांनी मिळून ह्याचे वहिवाटीचे नकाशे तयार केलेले आहेत, नकाशे तयार करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय की बाबा गावाने सांगितलंय की शासन म्हणतोय ना 269 लोक होती, तर बाबा ठीक आहे, ह्याच्यातले काही मयत झाली ते अपडेट करा. ग्रामपंचायतीने ठराव दिले, हे सगळे ठरावाचे इथे नमूद आहे. 12 कुटुंब वगळण्यात यावी आणि सरळ तात्काळ कारवाई करण्यात यावी. काय केलं माहिती का आम्ही? काय केलं? 287 हेक्टर शासन सांगत होतं की 287 हेक्टर जमीन आहे, 27 हेक्टरचं रिझर्वेशन ठेवा, 260 हेक्टर वाटप करा. गावाला ना गावाची काळजी असते. गावाने काय सांगितलं माहितीये? गावाने हे ठरवलं की 27 हेक्टर तर आम्ही देतोच, उर्वरित 10 हेक्टर जमीन आम्ही आमच्या रस्त्यांसाठी देतो. हे जे आताचे ग्रामीण मार्ग आहेत, होणारे मार्ग आहेत, परत प्रत्येकाच्या प्लॉट पर्यंत जाण्यासाठी, प्रत्येकाच्या जागेपर्यंत जाण्यासाठी रस्ता आम्ही देतो. का? सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. हे बघा 10 हेक्टर क्षेत्र म्हणजे 27 अधिक 9.34 हेक्टर क्षेत्र हे ग्रामस्थांनी दिलं नकाशामध्ये. त्याच्यानंतर वाढीव 12 हेक्टर क्षेत्र, 11.81 हेक्टर क्षेत्र हे इतर सुविधांसाठी परत ग्रामस्थांनी स्वतःच्या खात्यातून दिलं. म्हणजे शासन सांगतं ना 30 हेक्टर आरक्षण, 27 हेक्टर आरक्षण, आम्ही ते 46 हेक्टर वरती नेलं. का? गावासाठीच होत आहे ना, गावाचंच भलं होणार आहे, चांगलं झालं पाहिजे. हे सगळं करून आम्ही काय सांगितलं, तुम्ही 257 कुटुंबांना 239 हेक्टर जमीन वाटा, प्रत्येकाला 93 गुंठे जमीन मिळणार, हा प्रस्ताव सुद्धा दिला. बरोबर. आता हे तहसीलदारांनी बघा पत्र दिलं, कोणाला? सगळं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. मजा बघा, मजा बघा. आपण म्हणतो ना गोरगरिबांचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे, अशा पद्धतीने चालवावं लागतं ते सरकार. फक्त म्हणून चालत नाही ती गोष्ट. काल 13 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेश दिले. काय आदेश दिले? त्यांनी सांगितलं की बाबा आमच्याकडे असा असा प्रस्ताव आलाय आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कालचा प्रस्ताव आहे, त्याची कॉपी आहे जी संबंधित आपल्या जे तहसीलचे जे कोणते होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जमा केली. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना जमा केली आणि त्यांनी म्हटलं, काय म्हटलं तहसीलदारांनी? संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता म्हटलं की बाबा 239 कुटुंबांना ती द्या. आता जिल्हाधिकाऱ्यांनी 13 ऑगस्टला कालच रात्री 9 वाजले आम्हाला त्याच्यासाठी. हे सिंधुदुर्गाचे पालकमंत्री हे जबाबदार आहेत, लोकांसाठी काम करतात ना, म्हणून हे प्रशासन फास्ट पळतं, पळवावं लागतं ते. काल बघा 13 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलंय? त्यांनी म्हटलंय की तुम्ही जे सगळं उल्लेख केलाय ते सगळं म्हणून
त्यांनी म्हटलं 239 कुटुंबांना तुम्ही वाटप करा आणि काय सांगितलं माहितीये की दुरुस्त आकारपणास मान्यता देण्याची निमोचित हे अधिकार तहसीलदार यांना आहे. हे बघा, मात्र मान्यता देण्याचे अधिकार हे तहसीलदार यांना आहे. त्याच्यानंतर काय झालं माहितीये, दबाव तंत्र वापरण्यात आलं आणि हे दबाव तंत्र वापरून काय करण्यात आलं, परत तो GR काय, जिल्हाधिकारी, विधानसभेचे सदस्य, स्थानिक विधानसभेचे सदस्य, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहाय्यक संचालक या लोकांनी परत ते आरक्षण ठरवलं. अन्याय बोलतो ना, अन्याय दिसतोय समोर, वाचा, अन्याय दिसतोय समोर. बोलायला खूप जणांना खूप काही बोलत असतात, पण आपण म्हटलं हे दाखवूया पुराव्यासाठी, म्हणून हे दाखवलं. मग काय झालं, तहसीलदारांनी काय केलं माहिती का, आता यांनी तहसीलदारांनी सांगितलं, हे सांगितलं ना जिल्हाधिकाऱ्यांनी की बाबा जमीन वाटायची कोणी, तर दुरुस्ती आकारपणास पत्रकास मान्यता देणे हे अधिकार तहसीलदार यांना आहेत. म्हणजे बाबा हे फिक्स झालं की तहसीलदार हे करू शकतात, बरोबर. आता आम्ही काय म्हटलं माहितीये का, करू शकतात ना, ठीक आहे, चला अजूनही पाळायला पाहिजे. आता हे तहसीलदारांनी परत अधीक्षकांना, उप अधीक्षक, भूमी अभिलेखांना पत्र लिहिलं आणि काय सांगितलं माहितीये, दुरुस्ती आकारपोट पत्रकास मान्यता देण्याचे अधिकार असल्याने दुरुस्ती आकारपोटास मान्यता देत आहे. पण परत आरक्षण तुम्हाला आरक्षण महत्वाची आहेत की लोकांच्या जमिनी महत्वाच्या आहेत. होऊ शकत होतं ना 13 ऑगस्टला, होऊ शकत होतं. आम्ही सांगतोय गावाला ठरवू दे गावाचं आरक्षण, कशाला मध्ये मध्ये गोष्टी पाहिजे, गावाला ठरवू दे गावाचं आरक्षण. लोक झटतायत. आता हे बघा, जर कोणाला प्रशासन पळवायचं असेल ना, तर ते माननीय पालकमंत्र्यांनी प्रशासन पळवलं. हा घास अक्षरशः तोंडाशी आलेला आहे. बरेच जण सांगत असतात प्रश्न सुटला. असे प्रश्न सुटत नसतात. प्रश्न कधी सुटतो, लोकांना 7/12 मिळाल्यावरती प्रश्न सुटतो. असा सुटतो का? आम्ही झटतो लोकांना 7/12 मिळाले पाहिजेत म्हणून, आणि ते अशी पत्र दिली जातात की बाबा चला आदेश आहेत, पण इथे परत ती समिती आहे. मी सांगतो, मी सगळं सांगतो. मी बैठक सुरू करताना एक गोष्ट सांगतो की मला पूर्णपणे बोलू दे, त्याच्यानंतर मग सगळ्यांचे प्रश्न ऐकतो आणि एकदाच काय ते बोलतो, बरोबर. आता आजच सकाळी आमचे सन्माननीय सरपंच गेळे, आमचे मित्र सागरजी ढोकरे गेळ्याचे सरपंच आहेत, त्यांना पत्र आलं. कोणाचं पत्र आलंय? शालेय शिक्षण मंत्र्यांचं पत्र आलंय. काय की बैठकीला या 16 ऑगस्टला, आरक्षण ठरवूया. आरक्षण कुठे, आरक्षण ठरवूया असं पत्र आलं. माझी विनंती आहे की तुम्ही बाबा तुमचा जो स्टँड आहे तो, नाही ते सांगतील ना, नंतर मी येणार ना, ते सांगतील ना. आजच मला पत्र आलं ग्रामसेवकांच्या मार्फत. त्यावेळी आम्ही गाव म्हणून सकाळी बसलो आणि आम्ही गाव म्हणून ठरवलेलं आहे की कोणत्याही असलेल्या बैठकीला गाव म्हणून आम्ही जाणार नाही. कोण आम्हाला विश्वासातच घेत नाही, कोण आमच्या गावाची हेच घेत नाही, त्याच्या त्या बैठकीला कोण जाणार नाही. आता म्हणजे केसरकर मला बोला. हा, ते केसरकरांच्या प्रश्नावर बोलतात, स्पष्ट नाव घेऊन सांगा ना. केसरकर विश्वासात घेत नाही म्हणून आम्ही चुकीच्या गोष्टी ज्यांनी केल्या ना, नाव घ्या, प्रेस घेत आहे. एका गावाच्या मंदिरात बोलत नाही, पत्रकारांची बोलत लोकांना करायला पाहिजे. सर मला बोलू दे, करायला पाहिजे. मी आता माझ्याकडे मी मांडतो विषय. सरपंचांनी सांगितलंय की सरपंच म्हणून ना किंवा गेय ग्रामस्थ म्हणून आम्ही अशा कोणाची बैठकीला जाणार नाही, बरोबर. माझं काय म्हणणं आहे माहितीये का, माझं हे म्हणणं आहे
की शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या बैठकीला आम्ही कोण जाणार नाही. ते काय जिल्हाधिकारी कार्यालयात असेल कुठेही असेल आम्ही जाणार नाही. प्रशासनाने जर बैठक बोलवली तर 100% आम्ही जाऊ. पण प्रशासनाचे सध्याचे राज्याचे मंत्री शिक्षण मंत्री म्हटलं ना, ते प्रशासनाचे तर प्रमुख आहेत. प्रशासनाचे प्रमुख हे पालकमंत्री असतात. नाही, असू दे, पण मंत्री आहेत ना, या भागाचे विद्यमान आमदार आहेत आणि ते म्हणतात आम्हाला कोणी विचारतच नाही. म्हणजे आमदारांना निवडून दिलेला काही किंमत नाही का? तर त्या मंत्र्यांना किंमत नाही का? आता ना मंत्र्यांची किंमत दाखवतो. या बरोबर काय दिसतंय हो? व्यवस्थित बघा. हे दिसतंय अख्खा गेळे गाव आहे. हा गेळे गाव आहे अख्खा आणि ह्याच्यामध्ये हे 19-20 आहे. पिवळं केलेलं आहे बघा, दिसतंय 19-20 आहे. हे जे दिसतं ना हे नयनरम्य कावळेसात पॉइंट आहे. आता मला सांगा सगळं सगळं आरक्षण हे इथेच पाहिजे? ते बाकीच्यांची काय हकलपट्टी करायची की काय? बरोबर. आता इथे बघा हे दिसतंय, हा आमचा प्रस्ताव आहे आम्ही बनवलेला. ह्याच्यातला अभ्यास बघा जो प्रशासनाने करण्याची गरज होती. काय कळलं याच्यातून माहितीये? तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी घरगड्यासारखे काम करतात. ते कोणाचं तरी लोक उपाशी पोटी या सगळ्यामध्ये राबतात आणि तुम्ही कोणाचंही ऐकतात आणि काही करतात. हा बघा किती सुंदर दिसतोय. मला एक सांगावं, इथे शाळा आहे. मी शाळा तिथे कशाला नेऊ? मी बस पकडायला काय त्या कावळेसादवरती जाऊ? मला जर रुग्णोपचार करायचा असेल तर मी कावळेसादला जाऊ? हे कोणाचे तरी स्वप्न पूर्णसाठी काय ते केलं असेल म्हणून. ऐका ना 2 मिनिटं सर, मला कंप्लीट करू दे. तुमचे प्रश्न ऐकून नंतर मी एकदाच काय ते बोलणार आहे. काय हा विषय राजकारणाचा नाहीये, मी आधीच सांगितलं. हे बघा, हे प्रत्येकाला दिलेले प्लॉट्स आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला दिलंय. ह्याच्यामध्ये बघा किती सुस्थितीत आरक्षण ठरवलेलं आहे. काय ठरवलं ग्रामस्थांनी? ही देवराई आहे, हा पानवटा आहे, इथे शाळा आहे, इथे कावळेसादसाठी बघा त्यांनी आरक्षण दिलं ना. ते म्हणतात ना कावळेसाद व्हायला पाहिजे डेव्हलप, पर्यटकांना सुविधा मिळायला पाहिजे. हे बघा त्यांनी दिलं कावळेसादला आरक्षण. चांगलं आरक्षण दिलं. पार्किंगला दिलं, एसटीपीला दिलं, सगळ्या गोष्टींसाठी दिलं, देवस्थानाला दिलं, सगळं प्लॉटमध्ये रस्ते वगैरे सगळं केलं. काय पाहिजे तुम्हाला? हे पाहिजे की हे पाहिजे? जर आता 2 मिनिटं सगळं विसरावं, दीपक केसरकर आणि सगळं विसरा. जरा आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. लोकांचे सातबारे मिळाले पाहिजे या भूमिकेशी तुम्ही ठाम आहात की नाही? आहात ना? माणूस म्हणून वाटतं ना की लोकांची जमीन लोकांना मिळाली पाहिजे. मग जर हे एवढं सगळं व्यवस्थित केलेलं आहे तर लोकांना द्यायला अडचण काय? आजच्या डेटला तहसीलदारांनी सांगितलं अभिलेखाला काय की बाबा माझ्याकडे पॉवर्स आहेत, मी तुम्हाला पूर्णपणे हे देतो की तुम्ही आकारपोड पत्रकाला मान्यता देतो. पण परत विषय कुठे अडकतो? आरक्षण. माझा तोच प्रश्न आहे. आरक्षण महत्वाचं आहे की हे महत्वाचं आहे? हे जे काही अभ्यासू पद्धतीने मांडलेलं आहे ना हे शासनाच्या रेकॉर्डवरती आहे. याला मोरं नंबर पडलाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, याला मोरं नंबर पडलाय. सगळ्यांच्या सह्या झाल्या आहेत. जे कोण अधीक्षक वगैरे जे कोण आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सह्या झाल्या आहेत. हे तुमच्या समोर दाखवायचं होतं मला. त्यामध्ये ना तुम्ही